सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्रीगणेशाय नमः। ॐ श्रीसरस्वत्यै नमः। ॐ श्रीगुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राजाधिराज श्रीरामचंद्र भगवान की जय। आता हे सगळं सुग्रीवाकडे आलेले आहेत आणि सुग्रीव अतिशय घाबरला आहे की यांना हे जे सगळे दिसत आहेत हे दोघंजण हे वालीनी आपले शत्रू पाठवलेले आहेत की काय आपल्यावर हल्ला करायला, असा नुसता संशय आणि सगळ्या सेनापतींना आणि मंत्र्यांना घेऊन बसलाय सुग्रीव. काही काही वानर पळून गेले आणि काही सुग्रीवाभोवती गोळा झालेले आहेत त्याचं रक्षण करायला, आणि सुग्रीव अतिशय घाबरलेला आहे. तेव्हा त्याला 4 महत्त्वाचे शब्द हनुमान सांगतोय, कारण हनुमान हा अतिशय ज्ञानी आहे आणि स्थिरतेने विचार करणारा आहे. तेवढ्यात हनुमान तिथे येतो. सुग्रीवाजवळ सगळे बसलेली वानरसेना. तो म्हणतो, घाबरण्याचं काही कारण नाही. एक तर तुम्हाला माहिती आहे का, हा मलय पर्वत आहे. मलय पर्वत म्हणजे काय, तर त्या मतंग ऋषींच्या आश्रमाच्या पलीकडचा भाग आहे. या मलय पर्वतावर येण्याची हिम्मत वाली करत नाही, कारण त्याला इथे धोका आहे. साधी गोष्ट आहे ना, आणि ही वर्षानुवर्ष आपल्याला माहिती आहे, तरी कोणतेही संशय आपण का घ्यायचे. तो म्हणतो ना की हा जो राजा जो असतो तो कसा असायला पाहिजे, स्थिर विचारांचा असला पाहिजे ना. तो जर असा उच्छृंखल असेल, तो जर असा चंचल असेल, तर तो सेनेला कसं काय मार्गदर्शन करणार. राजाने असं घाबरट राहून चालत नाही ना. पूर्णपणे विचार करायला पाहिजे, सारासार विचार करायला पाहिजे राजाने, असं हनुमान सुग्रीवाला सांगतो. आता तो मैत्रीने आपल्याला चांगलं सुचवतो आहे म्हणून सुग्रीव जरा शांत होतो आणि म्हणतो की आता तूच हे काम कर की हे जे 2 वीर आलेले आहेत, तुला वाटतंय की ते हे आहेत काय, मुनिवेश धारण केलेले आहेत, त्याच्यामुळे ते चांगले असावेत. तर तू असं काम कर की त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांची चौकशी कर. त्यांच्याशी बोलण्यावरून तुला सगळं समजून येईल. मग तिथे सगळी
हे होते, हनुमान माहिती देतो, त्यांनाही विचारतो, पण आधी स्वतःची माहिती देतो. असं असं सुग्रीवानी पाठवलं आहे आणि त्याला त्याच्या भावानी राज्याबाहेर घालवलं आहे, म्हणून त्याला कुणाचा आधार नाही, म्हणून तो ऋषमुख पर्वतावर हिंडत असतो आणि त्याला कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. तर ह्यांनी नेमकं तेच सांगितलं की त्याला गरज आहे आणि म्हणूनच त्याच्या शोधात आम्ही आलेलो आहोत. अशी श्रीरामांशी एकदम होकारात्मक भेट झाल्यानंतर हनुमंताला फार आनंद झालेला आहे की आपल्या राजाचं म्हणजे सुग्रीवाचं, वानर राजाचं काम आता होणार आणि त्याला त्याचं राज्य मिळणार. तो इतके दिवस दुःखात आहे आणि मला पाहवत नाही, तो आमचा राजा आहे. त्याला अतिशय हनुमानाला आनंद झाला. आता सुग्रीव यशस्वी होणार आहे. आता स्वतःची सगळी माहिती सांगून झाली, म्हणजे सुग्रीवाबद्दल सांगितलं आणि सुग्रीव अशाच कोणाच्या तरी शोधात आहे असं सांगितलं. आणि ते सांगितल्यानंतर हनुमान अतिशय हुशार आहे बरं का, तिथेच सगळं संपलं नाही. त्याने विचारलेलं आहे की हे सगळं ठीक आहे, पण त्यांनी श्रीरामाची चौकशी केली. एवढं इथे घनदाट अरण्य, अरे पंपा सरोवर हेच मुळी घनदाट आहे. पंपा सरोवराच्या पलीकडे तर काही विचारू नका. मग इतक्या पुढे कोणी मानव वेशात येण्याची हिंमत सुद्धा करत नाही. तर तुम्ही कसे काय इथपर्यंत पोचलाय? एवढा निर्जन प्रदेश आहे, श्वापद भरपूर, म्हणजे आपलं प्राणांचं रक्षण होतंय की नाही. अक्राळ विक्राळ असे मोठमोठाले राक्षस आहे तिथे. त्या पंपा सरोवरातून तुम्ही इथे आलात केवढ्या तरी मोठ्या गुहा, काळोख, घनदाट अरण्य, कुणी कुणाला दिसणार नाही, एवढे मोठे सगळे राक्षस, आणि कसे काय तुम्ही इथे आलात? इथे येण्याचं तुमचं प्रयोजन काय इतक्या अवघड वाटेनी सुद्धा? मग लक्ष्मण सगळी हकीकत सांगतो. रामाला काही बोलू देत नाही, तो सगळी हकीकत सांगतोय की राजा दशरथ हे एक धर्मात्मा आहेत, अयोध्येचा राजा आहे. तो अतिशय तेजस्वी आणि प्रजावत्सल, प्रजेवर त्यांचं खूप प्रेम होतं आणि श्रीराम हा त्यांचा ज्येष्ठ पुत्र. पित्याची आज्ञा म्हणून वनाचा आश्रय घेतला आहे त्यांनी आणि त्याची भार्या पण त्याच्या मागोमाग अरण्यात आलेली आहे. मी त्याचा छोटा भाऊ आहे, पण त्याचा मी दासच आहे असं म्हणा. माझं नाव लक्ष्मण. मग ते त्या लक्ष्मणाने सांगायला सुरुवात केली, नेमकं कारण सांगायला सुरुवात केली, आधी ओळख करून दिली. म्हणाला, एक दिवस आम्ही दोघं कुटीत नव्हतो, कुटीतून दूर गेलो होतो. राक्षसाने सीतेचं अपहरण केलं. आता तिचा शोध घेत आम्ही फिरतोय. तर आता हा जो कबंध राक्षस आहे त्याचंच दुसरं नाव इथे सांगितलेलं आहे की दितीचा एक पुत्र, त्याचं नाव आहे धनु. तो जो धनु राक्षस आहे, हां, त्यांनी सांगितलं आम्हाला की सुग्रीव सीतेचा शोध घ्यायसाठी तुम्हाला नक्की मदत करेल. तो अतिशय समर्थ आहे, त्याला या संपूर्ण परिसराची अत्यंत चांगल्या रीतीने त्याला पारख आहे. आणि धनु एवढं सांगितलं धनुनी आणि तो स्वर्गाला निघून गेला. तेव्हा हनुमंता, मी आणि श्रीराम इथे सुग्रीवाला शरण आलो आहे. अगदी निर्वाणीची भाषा याला म्हणतात, एकदम योग्य तिथे योग्य बोलणं. इथे यांना सुग्रीवाची मदत हवी आहे म्हणून भाषा बघा कशी आहे. आधी तर तो म्हणाला की सुग्रीवाला मदत हवी आहे, वालीबद्दल सांगितलेलं आहे, तर आम्ही त्याला मदतीलाच आलोले आहे त्याच्यासाठी. पण हनुमान हुशार आहे, त्याने विचारलं की तुम्ही इथे कसे? तेव्हा यांनी स्वतःचं सुद्धा सांगून दिलेलं आहे कारण की सीतेचा शोध लागण्यासाठी सुग्रीवाची मदत हवी. पण एकदम यथायोग्य पद्धतीने, जसं राजे लोक बोलतात तसं. आता हा भाग कोणता आहे
की आमच्यावर काय वेळ आहे. आता इथे मदत नाही आहे, इथं आम्ही तुमची मदत मागतो आहोत. म्हणून सांगितलं की हा माझा ज्येष्ठ बंधू श्रीराम त्या सुग्रीवाला शरण जायसाठी आलाय. कारण काय आहे त्याचं कारण श्रीरामाचं दैव. दैव हे एक मोठं कारण आहे आणि ती आज मोठी अडचण निर्माण झाली आहे. ती सोडवण्यासाठी आम्ही सुग्रीवाला शरण आलेलो आहोत. तुम्हाला माहिती आहे का, मानवजात सगळ्यात श्रेष्ठ आहे, वानरजात कमी प्रतीची. हे सुग्रीव मारुतीला भेटल्यावर नेहमी तो दक्ष असायचा की आपण थोड्याशा मानवांपेक्षा खालच्या दर्जाचे आहोत त्या पद्धतीने. म्हणजे तो जरी कितीही वानरराज असला तरी तो जागृत असायचा. आता इथे दैवगतीमुळे जर रामाला अशी वेळ आलेली आहे आणि श्रीराम आता सुग्रीवाला शरण आलेले आहेत असं सांगितलं लक्ष्मणाने. आता सुग्रीवाने त्यांच्यावर कृपा करावी. बोलता बोलता आपल्या मोठ्या बंधूंबद्दल हे बोलावं लागतंय म्हणून त्याचा कंठ दाटून आला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. अश्रूंनी लक्ष्मणाचे डोळे भरून गेले. आता हनुमान म्हणतोय की सुग्रीव सुद्धा अशाच प्रकारच्या अडचणीत आहे. तुम्ही काय करा, श्रीराम आणि सुग्रीव मित्र होतील आणि एकमेकांना मदत करतील, संपलं ना. म्हणजे दोघांचेही मार्ग आनंदी होतील. अंतःकरणापासून एकमेकांना मदत करू शकाल कारण दोघांची अडचण एकच आहे. सुग्रीवाकडे ते हनुमानाने त्या दोघांना सुग्रीवाकडे नेलं. दोघांना काय केलं, आता हे जे पंपा सरोवर आहे ना इकडे आलाय तो त्यांना भेटण्यासाठी. दुरूनच बघितलेलं आहे की ऋष्यमुख पर्वतावर हे जर कोणी शत्रू असतील तर यांनी येऊ नये म्हणून इतक्या लांब एका उड्डाणात हनुमान पंपा सरोवराजवळ आलेला आहे बरं का. आता सुग्रीवाकडे जायचं ठरलं तर हे मानव आता कसे जाणार, पायी पायी कसं काय. एवढा मोठा ऋष्यमुख पर्वत सकाळपासून संध्याकाळपर्यंत चढावा लागेल. हनुमानाने काय केलं माहिती आहे, या दोघांना आपल्या पाठीवर बसवलं आणि एका उड्डाणात तो ऋष्यमुख पर्वतावर आलेला आहे. आणि तिथे आल्यावर राम लक्ष्मणाची सुग्रीवाशी भेट झालेली आहे. आता काय केलं, ज्याप्रमाणे रामाबद्दल लक्ष्मण आहे बोलणारा त्याप्रमाणे सुग्रीवाबद्दल हनुमान बोलणारा आहे. तसंच यांची बातमी सुग्रीवाला देणाराही हनुमानच आहे. हनुमानाने तर दोघांबद्दल सगळा वृत्तांत सांगितला. काय काय आहे, अयोध्येचा दशरथ धर्मात्मा आहे, त्याचे हे पुत्र आहेत आणि पित्याच्या आज्ञेवरनं आलेले आहेत. ती पत्नीसुद्धा आली मागोमाग, तिचं अपहरण रावणाने केलेलं सगळं सांगितलं. आणि हा लक्ष्मण त्याचा भाऊ त्याच्याबरोबर आलेला आहे. त्याच्यानंतर ते मुनिवेश धारण करून का आहेत तर त्यांना तशी आज्ञा आहे वडिलांची. आणि हे सगळं झाल्यानंतर असं सांगितलं की ह्यांना अडचण अशी आहे की यांच्या पत्नीचं अपहरण केलेलं आहे रावणाने आणि तिचा शोध घेण्यासाठी त्यांना तुझी मदत हवी आहे. तर दोघंजणं मैत्रीचा हात पक्का करावा असं मला वाटतं. आणि त्यातनं सुग्रीवाचं काम होणार आहे हे पाहून तर हनुमान अतिशय आनंदी झाला, खुश झाला होता. मग सुग्रीव उभा राहिला. हे सगळं ऐकलं त्यांनी या हनुमंताकडून. ही सगळी मोठी हकीकत ऐकली आणि सुग्रीव अगदी नम्रतेने उभा राहिलेला आहे. मी म्हटलं ना की आपण वानर आहोत, हे मानव आहे. ठीक त्यावेळेस खरोखरीच ते रामराज्य होतं आणि आपापल्या पद्धतीने आपापल्या पात्रतेने सगळे एकमेकांशी वागत होते. आता तसं काही नसतं. पण मग काय झालं की अतिशय नम्रतेने तो श्रीरामांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, माझ्याशी मैत्री आपण करता आहात हा माझा मोठा सत्कार आहे. कारण आपण ऋषितुल्य मानव, धर्मात्मा, पृथ्वीचं राज्य करणारे, मोठ्या राजघराण्यातनं आलेले.
आणि मी एक वानरराज, फक्त वानरराज, इथे जंगलामध्ये राहणारा, कंदमुळं फळं खाणारा वानरराज. तुम्ही माझ्याशी मैत्री करून माझा सत्कार करता आहात. माझ्याशी तुम्हाला जर सख्य करायचं असेल तर मी आधी हात पुढे करतो, धरा तुम्ही माझा हात, असं बोलला तो. आणि त्यांनी सांगितलं की आपण एकमेकांचं कार्य पूर्ण करण्याविषयी आता वेळ न घालवता आपण वचनबद्ध होऊ. वचनबद्ध होऊ म्हणजे काय? आपण निश्चय करू की मी तुझं कार्य पूर्ण करणार आहे, मी तुझं कार्य पूर्ण करणार आहे, अशी शपथ घेऊ, अशी प्रतिज्ञा करू. आता वेळ घालवायला नको. श्रीरामांनाही अतिशय आनंद झाला, सुग्रीवालाही खूप आनंद झाला आणि श्रीरामांनी सुग्रीवाला आलिंगन दिलं. हनुमानाने काय केलं? आणि हनुमान नुसताच खुशीत वगैरे राहणारा नव्हता, अतिशय शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर सगळं झालं. काय मैत्री म्हणजे तुमची आमची मैत्री, आलिंगन, मिठी मारली, झालं आणि मग ते शब्द मोडले, असं व्हायला नको. म्हणजे काहीही जरी झालं तरी कुठे सुग्रीवालाही असं वाटायला नको की हे नुसतं बिना लेखी नुसतंच हो हो आपण मैत्री करू. आणि आजकाल तर काय प्रॉमिस म्हटलं तरी प्रॉमिस मोडतात, तसं नाही आहे ते. तर प्रतिज्ञा करू म्हटल्यावर तो शब्द जागायचा. मग नुसती प्रतिज्ञा करू म्हटलं तर त्याला म्हणे की अर्थ नाही. तर हनुमान अतिशय पद्धतशीर लगेच पुढे झाला, अग्नी प्रज्वलित केला हनुमानाने. आणि अग्नीचं सुग्रीव आणि श्रीराम यांनी अग्नीचं पूजन केलं यथासांग. अग्नीला प्रदक्षिणा घातल्या आणि अग्नीला प्रदक्षिणा घालता घालता दोघांनी मिळून मैत्रीची शपथ घेतली की तुझं काम मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, अशी दोघांनीही शपथ घेतली. आणि दोघंही अतिशय प्रसन्न झालेले आहेत. आता सुग्रीव पुन्हा एकदा अत्यंत नम्रपणे, स्वतः सुग्रीव, हनुमानाने सांगितलं असेल ती गोष्ट वेगळी, पण आता दोघांनी मैत्री केली आहे म्हणजे माझी काय अडचण ती मी तुला डायरेक्ट सांगायची, असं ठरलेलं आहे. म्हणून आता सुग्रीवानी स्वतःचं सगळी हकीकत सांगितली की माझा मोठा भाऊ वाली आहे, त्याने मला पराजय करून हकलून दिलेलं आहे आणि माझी पत्नीसुद्धा त्यांनी बळकावली, त्याच्यामुळे मी या दुर्गम वनामध्ये राहत असतो. इथे तसं कठीण आहे, पर्वतावर आहे हे ठिकाण. हां रामा, मी तुला एक सांगतो, तू मला फक्त वालीपासून अभय दे. मला अतिशय त्याची भीती वाटते की ते केव्हा तो मला ठार मारायला येईल. त्याला असं वाटतं की मी राज्य हडप करेन आणि म्हणून त्याची मला भीती वाटते की तो मला मारायला येईल का काय. तर श्रीराम त्याला शांत करतात की भार्या बळकावणं हा एक मोठा अपराध आहे आणि वालीचा वध मी करीन, त्यामुळे तू ती काळजी करू नकोस. त्याला वध हेच उत्तर आहे, दुसऱ्याची भार्या बळकावणं हा मोठा अपराध आहे. सुग्रीव संतुष्ट झाला, अतिशय त्याला आनंद झालेला आहे. आणि सुग्रीव म्हणाला की मी सुद्धा सगळी कथा ऐकली आहे. देवी सीतेचं अपहरण, जटायू रावण युद्ध झालं, त्याच्यात जटायू मारला गेला, पत्नी वियोग तुम्हाला झाला आहे आणि हा वियोग मी दूर केल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही आता शोकाचा त्याग करा. सीतेला रावण नेत होता ना, तेव्हा सीता रामा लक्ष्मणा असं सारखा ती जप करत होती. हे आम्ही पाचही वानर जेव्हा झाडावर बसलो होतो त्यावेळी सगळं स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय, स्वतः पाहिलेलं आहे. त्या झाडावर आम्ही बसलेलो असताना तिने अलंकार, आभूषणं, वस्त्र अशी सगळी शालीमध्ये गुंडाळून ती खाली टाकली होती. ती पण आम्ही आणून जपून ठेवलेली आहेत.
ती पण तुला दाखवतो ती कोणाची आहे, त्याच्यावरून तू चांगलं ओळखू शकशील. ते अलंकार ते सगळं आम्ही जपून ठेवलेलं आहे. आता ते सगळं आणून दाखवलं वालीनी, ते सगळं आणून दाखवलं. श्रीरामांचे डोळे अतिशय भरून आले, अश्रूंनी भरून गेले. रामाने लक्ष्मणाला दाखवलं, आहेत ना हे सीतेचे अलंकार. लक्ष्मणाने सांगितलं, मला बाजूबंद वगैरे माहिती नाही, कारण मी सीता माईकडे कधीच वर डोळे करून पाहिलं नाही. मला फक्त तिच्या पायातले पैंजण माहिती आहेत, हे तिचेच पैंजण आहेत हे मी ओळखतो, कारण मी रोज सीता माईच्या दर्शनाला जात होतो, तिचे चरण स्पर्श करत होतो. केवढी ही ह्याचा म्हणजे लक्ष्मणाचा सुद्धा केवढा नम्रपणा आहे हा. आता श्रीरामांना शोक आवरेना, ते दागिने बघून बघून त्यांना पुन्हा पुन्हा रडू यायला लागलं. सुग्रीव म्हणाला, आता सुग्रीव आणि काय असतं माहिती का, हे सगळे राजे असल्यामुळे प्रत्येकाच्या अंगात तेवढी ताकद, तेवढी हिंमत, तेवढं धैर्य, तेवढे विचार, सारासार शक्ती आहे, विवेक शक्ती. त्याच्यामुळे ते एकमेकांना सारखं सावध करताय. आता सुग्रीवाचा सुद्धा रामाला उपयोग आहे. तो सांगतोय की धैर्यवान जो असतो मनुष्य, तो कुठल्याही परिस्थितीत खचत नाही. धैर्य खचलं की मनुष्य काहीच नाही करू शकत. पौरुषाचं अवलंबन करा तुम्ही, शोकाला थारा देऊ नका अजिबात, तर कितीही कठीण गोष्ट आपण पार पाडू शकू. श्रीरामांचं त्यांनी सांत्वन केलं, त्याबरोबर अगदी समजून घेतल्यासारखं श्रीरामांनी पण त्याला मित्र केलं की मित्रा, तुझं मला हे पटलेलं आहे, तू सांत्वन केलंस म्हणून मी सावध झालो बघ, नाही तर मी चाललो होतो सीतेच्या विचारांच्या मागे. तुझ्यासारखा बंधू मला मिळणं म्हणजे माझं भाग्य आहे. त्याला लगेच बंधूचं रूप दिलं आणि मला तो सांगायला लागला सुग्रीव की खरं सांगू का, मला मारण्यासाठी वालीचे प्रयत्न चालूच आहेत आणि तो कुठून येईल, कसं येईल, आणि मी सारखा घाबरलेल्या अवस्थेत असतो. किती वर्ष ही अशी टांगती तलवार घेऊन फिरायचं मला कळत नाही आहे. श्रीराम म्हणाले, कुठे आहे तो वाली? तर यांनी सुग्रीवाने सांगायला सुरुवात केली आहे की वाली हा मोठा भाऊ आहे. पित्याचं निधन झालं आणि पित्याच्या निधनानंतर काय झालं, तो मोठा भाऊ आहे म्हणून त्याला सगळ्यांनी मिळून काय केलं, राज्यावर बसवलं. आणि मी अतिशय नम्रच आहे लहानपणापासून, त्याच्या अंगात मस्ती आहे आणि मी नम्र आहे. तर तो मोठा आहे म्हणून तो राज्यावर बसला, मला त्याच्यात काहीच वावगं वाटलं नाही. मी अतिशय नम्र आणि मी त्याचा दास म्हणून काम स्वीकारायला तयार आहे, अतिशय तयार आहे. मला तर आनंदच होतो. पण त्यांनी त्या काळात काय केलं, वडील गेल्यानंतर राज्य तर केलं ठीक आहे, पण दुंदुभीचा जो मायावी पुत्र आहे, मायावी नावाचा पुत्र दुंदुभीचा, तो आणि वाली यांच्यात एका स्त्रीबद्दल भांडण झालं. स्त्रीसाठी त्याच्याशी युद्ध केलं आणि त्या युद्धाचं हे मनात ठेवून, संताप मनामध्ये ठेवून, त्या युद्धाचा संताप मनामध्ये ठेवून त्यांनी काय केलं की तो रात्री अपरात्री वालीला हे करण्यासाठी आला, युद्ध पुकारण्यासाठी, युद्धाचं आवाहन करण्यासाठी तो आला. तर काय झालं, रात्री मोठ्याने त्यांनी डरकाळी फोडली, गर्जना केली आणि वाली अतिशय चिडला. मायावी आलेला आहे त्याला कळलं आणि त्याच्या गर्जना म्हणजे संताप आला त्याला, कारण तो होता अंतःपुरात आणि स्त्रियांसमोर हे असलं म्हणजे काय, आपला अपमान झाल्यासारखं त्याला वाटलं. तो अतिशय चिडला आणि त्याला मारायला सरळ घराबाहेर, नगरी बाहेर पडला अपरात्री, मध्यरात्री. मग म्हणे, मी त्याला खूप अडवलं मोठा भाऊ म्हणून की तू अंगावर संकट नको ओढवून घेऊस. यावेळी त्यांनी जरी आवाहन केलं तरी जायचं नाहीस तू, त्याला एकट्याला ओरडत बसू दे. स्त्रियांनी सुद्धा आवरलं पण तो काही आवरेना, निघाला तो. त्याला खूप समजावलं, ही वेळ रात्रीची बरी नाही आहे,
मग तो ऐके ना, म्हणून त्याच्या मागे मागे मी धावलो, त्याला मदतीची काही गरज असेल तर. सुग्रीव सांगतोय श्रीरामांना, मग त्याला काही मदतीची गरज लागली तर काय करायचं, म्हणून त्याच्या मागे मागे मी धावलो. तो संतापात आहे, त्याला काही कळत नाही आहे. आणि बराच वेळ झाला तर तो मायावीच्या मागे आणि मी त्याच्या मागे धावत सुटलो. आणि पुढे काय झालं, मायावीचा पाठलाग करत करत शेवटी मायावी एका गुहेमध्ये शिरला. त्या गुहेच्या भुयारामध्ये गेला, पार कठीण जागी भुयारामध्ये तो आत शिरला. आणि अंधार, काळोख म्हणजे नुसता काळोख. त्याच्या मागे वाली पण आत गेला. आता काय झालं, तिथे लपायला जागा खूप आहेत, त्याच्यामुळे शोधाशोध सुरू झाली. आणि वालीनी सुग्रीवाला दरडावलं. सुग्रीव म्हणाला, चल मी पण येतो, जे तुझं व्हायचं आहे ते माझं होऊ दे एकदाचं. इतक्या ह्याने तो त्याच्या मागे दास म्हणून गेला. पण वाली अतिशय संतापीच. त्यांनी काय केलं माहिती आहे की सुग्रीवाला त्या गुहेच्या दाराशी थांबवलं. इथे तू थांब, मी येईपर्यंत मी मायावीचा वध करून येतो, कुणालाही आज सोडू नको. अहो काय किती दिवसामागोमाग दिवस गेले. आणि ते जे विवर होतं, ते भुयार होतं गुहेचं, शेवटी काय झालं, त्याच्या दाराशी सुग्रीव बाहेर पहारा देत उभा आणि वाली आत. किती दिवस झाले असतील, 1 वर्ष लोटून गेलं. आणि कुणाला आत पाठवू नको म्हणाला. त्याच्यामुळे वाली म्हणतो, मी तिथे दारातच उभा राहिलो. आणि मग काय झालं तर पूर्ण 1 वर्ष सरलं तरी वाली आत येईना, तरी वाली बाहेर येईना. मी दरवाजा बाहेर, वाली आत. मला जर शंका आली म्हणाला, सुग्रीव म्हणाला, मला शंका आली वालीचा मृत्यू झाला आहे की काय. नेमकं अगदी योगायोग म्हणून नेमकं काहीतरी घडतं. त्याच वेळेस झालं काय म्हणे तर रक्ताचे पाट आतून बाहेर वाहू लागले आणि ओरडण्याचाही आवाज आला. तर ओरडण्याचा आवाज झाल्यावर तर मी अतिशय दुःखी झालो. आता वाली गेला असं मला वाटलं. आणि मग एक पर्वतासमान एक मोठा दगड, म्हणजे शिळा, जवळजवळ अशी मोठी शिळा दरवाजावर मी लावली आणि दुःखी अंतःकरणाने घरी जायला निघालो. वाटेत वालीचं उत्तर कार्य पण केलं. किष्किंधेला पोहोचलो. किष्किंधेला पोहोचल्यावर मंत्र्यांनी सांगितलं, असं राजसिंहासन रिकामं ठेवणं बरं नव्हे, आणि तू त्या घराण्यातला आहेस, तुला आता राज्याभिषेक करणार आम्ही. तर मंत्र्यांनी राज्याभिषेक करण्याची जबरदस्ती केली. मग आता राज्याभिषेक झाला, न्यायाने मी राज्य करत होतो म्हणाला सुग्रीव म्हणाला. मग एक दिवस काय झालं, मायावीला पूर्णपणे मारलं आणि वाली नगरीत परत आला. आणि हा प्रकार पाहिला त्यांनी की हा राज्यावर बसलाय, संतापला आणि गैरसमज झाले त्याचे की याला राज्य हवं होतं म्हणून यांनी शिळा लावली आणि हा परत आला मला आठ ठेवून. कपट केलं यांनी. तर एक घराण्याची जी रीत असते, मोठी माणसं आली की आदर सत्कार करायचा, त्या रीतीप्रमाणे त्याला मी मान दिला, त्याचं अभिनंदन केलं आणि त्याला सांगितलं, आता तू आलायस ना, तू येईपर्यंत हे राज्य ठेव म्हणून होतं माझ्याकडे, पण आता तू याचा राज्यकारभार बघ. तरी तो सुद्धा क्रोधाने संतापला की तू बसलाच का माझ्या आसनावर. त्यांनी तरीसुद्धा सुग्रीवाने वालीच्या पायाला स्पर्श केला की एक छोटा भाऊ म्हणून माझा सांभाळ कर, माझ्या मनात असली काहीही वाईट इच्छा नाही आहे, आत्तासुद्धा मी ताबडतोब हे राज्य सोडायला तयार आहे, तू पुन्हा तुझ्या राज्यावर बस. तरीसुद्धा तो शांत होईना. किती विनवण्या केल्या सुग्रीवाने. सांगितलं, तू नाथ आहेस, मी तुझा काय आहे, दास आहे आणि तूच राजा आहेस. तू त्या विवरामध्ये तू गेलास, त्या गुहेमध्ये, आणि मी 1 वर्ष थांबलो होतो तुझी वाट पाहत, प्रतीक्षा करत, पण तू बाहेरच आला नाहीस, म्हणून मी परत आलो.
आणि मग इथे आल्यावर मंत्र्यांनी मला जबरदस्तीने राज्याभिषेक केला आहे. कारण काय, मला तो नको होता पण केला आहे ना त्यांनी, नीतिनियमानुसार तो करावा लागला. माझी अजिबात राज्याची इच्छा नाही, मला क्षमा कर, तू पुन्हा राजा हो, मी तुझा दास आहे, पुन्हा पहिल्यासारखंच आपण राज्यकारभार बघू. हां, तुझ्या स्वाधीन मी हे राज्य करत आहे. तरीही त्याने ऐकलं नाही, कारण डोक्यात अपमान होता, अपमान खूप घोळत होता आणि म्हणून अपमानित झाला. 1 वर्ष गुहेत हा मायावी लपला होता. काय झालं म्हणजे नेमकी कुणाची बाजू घ्यायची, ते जे नगरवासी आहेत ना, ते नगरवासी अशा अर्ध्या डोक्याचेच असतात. त्यांनी वालीची बाजू घेतली आणि ती पण खरी होती. पण याला ते कसं कळणार, म्हणजे दोघांची बाजू खरीच आहे. ते झालं काय नेमकं, 1 वर्ष गुहेत असलेल्या मायावीला शोधणं कठीण गेलं. कारण काय माहिती का, त्या गुहेत तो तेवढ्याचसाठी शिरला. अनेक लपण्याच्या जागा होत्या. ह्याच्या डोक्यात इतका संताप की मायावीला मारायचंच. आणि तो 1 वर्ष शोधत राहिला त्याला गुहेत. म्हणजे बघा तुम्ही, खाणं नाही, पिणं नाही, काही नाही, त्याला गुहेत तो शोधत राहिला. आणि तो सापडल्यावर त्याला ठार करूनच मग आला, त्याचा वध करून आला. मग तो ओरडला. त्याचा वध झाल्यानंतर त्याला मृत्यू आला. जोरात तो ओरडला, त्याच्यामुळे याला वाटलं की वाली गेला. आणि नंतर वाली बाहेर यायला निघाला. सुग्रीवा 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 म्हणून हाका मारायला लागला. तर हाका मारल्या पण बाहेरून काही आवाजच येईना. आणि मग त्यांनी काय केलं, वालीनी शिळेवर लाथ मारली आणि तो बाहेर आला. त्याचा काही आता राग शांत होईना. तर ती प्रजा अशी म्हणते, नगरवासी काय म्हणतात की वालीचंच खरं आहे. काय असतं, आधी तो राजा होता ना, म्हणून त्याची टिमटिम वाजवायची असं म्हणून. तर त्यांनी काय केलं, इतक्या विनवण्या केल्यावर सुद्धा त्यांनी सांगितलं ना की मी इथे राहतो पण मी तुझा दास आहे, मी तुझी सेवा करीन आणि काहीही पद मला देऊ नकोस, बाकी सगळे मंत्री तुझे आहेतच, मी फक्त राहीन इथे जरी राजा असलो तरी. इतकं सांगितल्यावरही त्याचा संताप कमी होईना आणि अंगावरच्या वस्त्रानिशी त्यांनी सुग्रीवाला हाकलून दिलेलं आहे. एवढाही करून थांबला नाही. त्या संताप म्हणजे किती संताप, तर त्यांनी म्हणे त्याची पत्नी ठेवून घेतली. अतिशय दुःखाने व्याकुळ झालाय, कारण त्यालाही काहीतरी आहे की नाही मान अपमान. आणि मग तो ऋष्यमुख पर्वतावर येऊन राहिला आणि वालीने असं दाखवलंय की तुला आता कुठेही मी जगू देणार नाही, जिथे तू जाशील तिथे तुला कधीतरी मी ठार मारणारच आहे, आत्ताच्या आत्ता राज्याबाहेर चालला हो. आणि म्हणून वालीला सुग्रीवाला वालीची खूप भीती आहे की तो कधी कुठून येईल. नंतर श्रीराम म्हणाले की सुग्रीवाला, मी तुला शोकसागरातनं नक्की बाहेर काढणार आहे आणि तुझी पत्नी तुला नक्की मिळेल. आणि वालीचा वध, कारण हे अतिशय पापकृत्य तुझी पत्नी ठेवून घेण्याचं, बाकी मी त्याच्या क्रोधावर काही बोलणार नाही, त्या माणसांचे स्वभाव असतात कमी जास्त, पण पत्नी ठेवून घेण्याचं अत्यंत मोठं पापकृत्य आहे, त्यामुळे त्याला आता वध झालाच पाहिजे असं श्रीरामांनी म्हटल्यानंतर त्याच्या वालीच्या खूप शौर्याच्या कथा सुग्रीवाने ऐकवलेल्या आहेत आणि सांगितलं, मला तरी असं वाटतं वालीला हरवणं शक्य नाही, मी तरी चुप्प बसलोय, आता तुम्ही बघा तुमचं, मला वाटतं वालीशी युद्ध करणं सोपं नाही. श्रीरामांवर थोडक्यात संशयच घेतला, म्हणजे कसं काय करणार आपण, वालीला फसवायला पाहिजे, वालीशी युद्ध नको करायला. पण श्रीरामांची चाल सरळ होती. तर तो सांगायला लागला श्रीरामांना की वाली रोज ब्राह्ममुहूर्तावर उठतो आणि ब्राह्ममुहूर्तावर उठून पश्चिम ते पूर्व समुद्र, दक्षिण ते उत्तर समुद्र अशा फेऱ्या मारतो तो आणि उड्डाण करतो. एखादा चेंडू असावा ना तसे मोठी मोठी पर्वताची शिखरं हातात घेतो आणि पुन्हा खाली ठेवतो. ताकद, वनातले वृक्ष सहजपणे उपटतो.
हजारो हत्तींचं बळ असलेला जो दुंदुभी आहे त्याला सुद्धा त्यांनी मारलेलं. काय सांगायचं तुम्हाला त्याचा पराक्रम. समुद्र आणि हिमालय हे सुद्धा त्याला भीतात की तो काहीही करून टाकेल आमचं. दुंदुभीचा त्यांनी नाश केला. मग दुंदुभीचा नाश झाला ना, त्याचा एक तो गोष्ट सांगतोय सुग्रीव श्रीरामांना की दुंदुभीचा त्यांनी नाश केला. बस त्याच्या मनात एकदा संतापाला एखाद्या शत्रूविषयी नाश करूनच, कारण तो शूरवीर आहे आणि संतापी पण आहे तेवढाच. त्या संतापाच्या जोरामुळे तो हे सगळं करू शकतो. तर त्यांनी एकदा दुंदुभीचा पराजय केला, दुंदुभीला ठार केलं. पण कुठे काय आहोत, कुठे आहोत आपण, हे त्याला काही भान नव्हतं. मत्तंग ऋषींच्या आश्रमाबाहेर त्यांचं जवळजवळ युद्ध झालं आणि दुंदुभीला मारत असताना दुंदुभीचा पराभव केला. तो धारातीर्थी कोसळलेला आहे, पण दुंदुभीला मारताना दुंदुभीच्या शरीरातले रक्ताचे थेंब त्या मत्तंग मुनींच्या आश्रमात उडालेले आहेत. इतकी साधना आहे त्यांची की तिथे जे वेगवेगळे प्राणी आहेत ना त्या आश्रमामध्ये, त्या आश्रमामधले प्राणीसुद्धा एकमेकांशी मैत्री करतात, मानवांच्या पलीकडे गेलेले आहेत. इतका आनंदी आनंद आहे. ती फळं फुलं आहेत ना, जणू काही मानव आहेत आणि काहीतरी बोलतायत अगदी आवेशाने असं वाटतं. आणि अतिशय पवित्र वातावरण आहे, म्हणजे लवलेश नाही वाईट गोष्टींचा. हे केवळ मतंग ऋषींच्या साधनेमुळे आहे. आणि इतकं सगळं साधना केल्यानंतर आपल्या आश्रमामध्ये एखाद्या म्हणजे प्राण्याचे किंवा मानव प्राण्याचे म्हणा, राक्षस प्राण्याचे म्हणा, रक्ताचे थेंब इथे आल्यामुळे हा आश्रम अशुद्ध झालेला आहे. तर असं कृत्य ज्यांनी केलेलं आहे त्याला इथे जर त्यांनी पाय जरी ठेवला या आश्रमामध्ये किंवा आश्रमाच्या आजूबाजूच्या भूमीत, तर त्याचा आपसूक नाश होणार आहे, ज्यांनी हे थेंब रक्ताचे उडवलेले आहेत. त्याच्यामुळे आता हे एक वालीला कारण झालेलं आहे. सुग्रीवांनी सांगितलं की तिथे पंपा सरोवराच्या पुढेच हा मतंग ऋषींचा आश्रम आहे आणि मतंग ऋषींच्या आश्रमापुढेच हा ऋष्यमुख पर्वत आहे लगेच. त्याच्यामुळे त्या मतंग ऋषींच्या आश्रमावरून इकडे यायला लागतं. हां, ऋष्यमुख पर्वताचा जो भाग आहे तो अत्यंत काय आहे, कठीण आहे. ऋष्यमुख पर्वताचा भाग कठीण आहे चढायला वगैरे शत्रूला. दुसरी गोष्ट म्हणजे दुर्गम आहे तो भाग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मतंग ऋषींच्या आश्रमावरून यायला लागतं, तो येऊच शकत नाही. म्हणून आज मला इथे ऋष्यमुख पर्वतावर सुरक्षिततेने राहता येतं आहे. पण वाली कधी कोणती आयडिया शोधून काढेल आणि तो कधी मला जीवानिशी मारेल अशी सतत मला भीती असते. हे सगळं सांगितलं त्यांनी. हां, आणि आणखीन त्याच्या ह्याचं शौर्याचं वर्णन करतोय कोण, सुग्रीव, की हे जे इथे या भागामध्ये 7 सालवृक्ष आहेत, विशेष वृक्ष आहेत ते सालवृक्ष. आणि हे 7 सालवृक्ष आहेत ना, असे सालवृक्षसुद्धा तो बराबर उपटतो आणि डोक्यात घालतो. आता श्रीराम म्हणालेच होते ना आधी मगाशी की माझ्या शौर्याचा तुला संशय येत असावा, म्हणून वालीच्या शौर्याचं तू गुणगान करतोयस, असं म्हणालेच होते मगाशी. तर सुग्रीव म्हणतो की तो अतिशयच पराक्रमी आहे. मी 1000 वेळा त्याच्या पुढे हार खाल्ली आहे आणि मी त्याला हरवू शकलो नाही. मी त्याच्याशी युद्ध करण्याचा नाद सोडलेला आहे. पूर्णपणे मला कल्पना आली आहे. मग आता तुम्ही काय करायचं हे तुम्ही ठरवा. पण तुम्हाला एक सांगतो, यातला एक जरी सालवृक्ष तुम्ही
एका बाणात उपसून दाखवलात तर काही अंशी तुम्ही वालीला पराजित करू शकता. असं म्हटल्याबरोबर एक बाण श्रीरामांनी काढला. तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट. आणि त्या एका बाणाने, आता काय आहे ही कथा अशी आहे, तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला वाटेल की हे असं का सांगितलं. काही ठिकाणी अशी कथा आहे की एका बाणात 7ही सालवृक्ष पाठोपाठ पाडले. आणि दुसरीकडे अशी कथा आहे की 7 बाण पाठोपाठ मारले आणि 7ही सालवृक्ष कोसळले. अशी दोन्हीपैकी काहीही कथा असू दे, श्रीरामांनी एक बाण मारला आणि 7ही सालवृक्ष कोसळले. याबरोबर सुग्रीव अतिशय खुश झालाय की जिंकली म्हणायची. आता नक्कीच तुम्ही वालीचा वध करू शकणार आहात, यात मला शंका नाही. अतिशय धर्मज्ञ आहात तुम्ही. सुग्रीवाचा संशय दूर झाला आणि त्यांनी सुग्रीवानी तर काय केलं की श्रीरामांच्या पायावर लोळणच घेतली. त्याच्या डोळ्यातनं पाणी आलं की अतिशय महान आहे तुमचं पराक्रम आणि मी उगीच संशय घेतला. मग लगेच तयारी सुरू झाली. सुग्रीवानी सांगितलं श्रीरामांनी सांगितलं सुग्रीवाला की आता मग काय करायचं वेळ घालवून. म्हणून आता आपण किष्किंधेला जाऊ. झालं, ठरलं, तुला आता माझ्या पराक्रमाविषयी संशय नाही. आता आपण किष्किंधेला जाऊ. तू पुढे जायचंस, त्याला सगळी कथा सांगितली. वालीला युद्धाचं आवाहन करायचंस. हां, तो तुझा भाऊ आहे, तुला ती सवय आहे. मी गेल्यावर त्याला काहीतरी विचित्र वाटेल. वालीला युद्धाचं आवाहन कर. आम्ही वृक्षाआड थांबणार लपून. सुग्रीवाने तसं केलं. वालीने गर्जना केली, तिथं जाऊन आवाहन केलं. सुग्रीवाने आवाहन केलं आणि मोठी गर्जना केली. वाली चिडला अतिशय, बाहेर आला. तो संतापला. घनघोर युद्ध झालं. दोघं एकमेकांना हटत नव्हते. दोघंही शौर्यवान, वीर्यवान, धाडसी वीर अगदी. आणि खरं तर दोघं भाऊ असल्यामुळे एक सारखे दिसत होते. आणि काय पराक्रम नुसता असा सकाकत होता त्यांच्या चेहऱ्यावर. कोणी पुढे व्हायला तयार नाही, कोणी मागे हटायला तयार नाही. कोण श्रेष्ठ हे सुद्धा सांगता येईना. अफाट शौर्य. आणि दोघंही अगदी सारखे दिसायला लागले. त्यामुळे श्रीरामांना एक अडचण आली. काय अडचण आली की त्यांना झाडाआडून बाण मारायचे होते. नेमका बाण जर सुग्रीवाला लागला तर संपलंच सगळं. म्हणून त्यांना अशक्य झालं. दोघंही सारखे दिसत होते. आणि मग नंतर काय झालं, हळूहळू सुग्रीव हरायला लागला. पराजय होत झाला त्याचा. शेवटी वालीच जिंकत आला. आणि त्याचा मार खाऊन खाऊन सुग्रीव कंटाळला शेवटी. आणि पराजित होऊन पळ काढला त्यांनी ऋष्यमुख पर्वताकडे. पळाला अतिशय दमला होता आणि त्याचं सगळं शरीर रक्ताने माखलं होतं. खूप थकून गेला होता त्याचा जीव. आणि तिथे गेल्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मणही त्याच्या मागोमाग परत गेले. तो सुग्रीव श्रीरामांना म्हणाला, तुम्ही असं का केलं? मला सांगितलं पुढे हो आणि मी नंतर तुझ्या मागोमाग येऊन बाण मारतो. आणि असं ठरल्यानंतर तुम्ही असं का बरं केलं? का बरं तुम्ही आला नाहीत? मग सांगितली श्रीरामांनी अडचण की मला तुझं हेच करायचं आहे, तुझा प्रश्नच मला सोडवायचा आहे. पण माझ्यामध्ये ही अडचण आली. अतिशय शौर्यवान दोघंही भाऊ तुम्ही शौर्यवान आहात, त्याबद्दल वादच नाही. पण तरीसुद्धा दोघेही तुम्ही समान दिसता. हा तू कधी पाहिलंस का लक्ष देऊन? आणि नेमका जर तुला बाण लागला असता तर चाललं असतं का? तुझी इच्छा मला पूर्ण करता आली असती का? आता तू अगदी नाराजी तुझ्या मनातली काढून टाक. आणि आपण काय करू? तर ते सांगायला लागले की आपण असं करू की पुन्हा एकदा अयोध्येला जाऊ.
आणि कोणतंही कारण नाही आहे की मी तुला फसवायचं, कोणतंही कारण नाही, मला तुला फसवायचंच नाही आहे. आपण अग्नीला साक्ष ठेवून शपथ घेतलेली आहे. पण मला ही अडचण आली, तुला बाण लागून कोणत्याही परिस्थितीत चालणार नव्हतं. आता परत आपण किष्किंधेला जाऊ आणि किष्किंधेला गेल्यावर परत तू त्याला युद्धासाठी ललकार, युद्ध फक्त सुरू कर आणि काहीतरी तुझ्यामध्ये वेगळी अशी खूण ठेव की तू आहेस हे कळलं पाहिजे. आता काय झालं माहिती का, आता ते पुन्हा जेव्हा निघाले जरा वेगळ्या वाटेने गेले बरं का. तिथे काय झालं, सुग्रीवाबरोबर राम लक्ष्मण निघाले. आता दुसऱ्या वेळा जाताना हनुमान, नल, नील, तार हे सगळे वानरवीर आता निघालेत सुग्रीवाबरोबर. निसर्ग रमणीय असं वाटते, ते ठिकाण लागलंय, अतिशय रमणीय परिसर आहे ऋष्यमुख पर्वतावरचा. तर वृक्ष आहेत, निर्मळ निर्मळ जल आहे, सरोवर आहेत शुद्ध पाण्याची, गुहा आहेत, शिखर आहेत, काही विचारू नका, इतकं नयनरम्य वातावरण आहे. कमळं आहेत, कमळपुष्प सरोवरांमध्ये फुललेली आहेत. आणि मात्र पुढे गेल्यावर एक कदली वृक्षांनी संपूर्णपणे वेढलेला असा एक आश्रम दिसला. आता काय आहे, आश्रमाबद्दल श्रीरामांनी विचारलेलं आहे की हे काय आहे. म्हणजे त्या आश्रमातून आहे ना काही मंत्रांचा आवाज येतोय, पण कुणी आहे त्या आश्रमात असं वाटत नाही. तिथं कोणीही नाही. मंत्रांचा आवाज, अग्नी, ॲटोमॅटिक अग्नी प्रज्वलित आहेत आणि धूर येतोय बाहेर, मंत्रांचा आवाज येतोय, वातावरण अतिशय रमणीय आहे. त्या आश्रमाच्या बाहेरच्या झाडांवर सुंदर सुंदर पक्षी बसून गुंजारव करत आहेत. फळांनी वृक्ष बहरलेले आहेत, फुलं सगळीकडे सुंदर, कधी कुठे सुगंधी तर कुठे रंगीत अशी फुलं आहेत. त्या आश्रमामध्ये देवदेवता आहेत असं वाटतंय. पण आता सुग्रीव काय माहिती देतोय ते बघा. सुग्रीव अशी माहिती देतोय की इथे 7 जण मुनी राहत होते, 7 मुनी राहत होते आणि ते व्रतानुष्ठान करत असत. कुठल्याही व्रतासाठी अनुष्ठान म्हणजे अतिशय सतत जप करायचा कुठला तरी यश मिळण्यासाठी आणि मग ते व्रत करायचे. तर त्यांनी काय केलं की त्यांनी खूप तपश्चर्या केली. त्यांची तपश्चर्या कशी, त्यांच्या तपश्चर्यानेच तो आश्रम पवित्र झालेला आहे. मुनींचं तप म्हणजे काय, घनघोर तप आहे बरं का. ते घोर तप केलेलं आहे त्यांनी. खाली डोकं वर पाय करायचं आणि पाण्यात उभं राहायचं, जलामध्ये उभं राहायचं. 7 दिवस असं उभं राहायचं, तोंडाने जप चालू ठेवायचा. 7 दिवसातून एकदा बाहेर यायचं आणि वायूचं सेवन करायचं, वायू खायचा. आणि असं करता करता असं व्रत 700 वेळा केलं त्यांनी, 700 वेळा. असं 700 वेळा व्रत केलं. त्यामुळे ते सदेह स्वर्गाला गेले, सदेह स्वर्गाला गेले आणि आश्रम अतिशय त्याच्यामुळे पवित्र झाला. पवित्र तर झालाच, तुम्हाला सांगते मी. वाटत होतं ना मगाशी देवता आहेत, पण देवता वगैरे काही नाही. आश्रम अतिशय पवित्र, आतमध्ये कुणीही नाही. धूप, अगरबत्ती यांचा धूर बाहेर येतो, अग्नी सतत प्रज्वलित असतो, होम हवन चालू असतं, ॲटोमॅटिक सगळं आतमध्ये गेल्यावर कळेल. आणि त्या ऋषींचं तिथे वास्तव्य आहे, ऋषींचं वास्तव्य आहे. देवता मात्र तिथे जाऊ शकलेल्या नाहीत, कारण देवतांची इतकी साधनच नाही आहे. अतिशय नम्र होऊन श्रीरामांना सांगतोय सुग्रीव, अतिशय नम्र होऊन या 7ही ऋषींना
अत्यंत सखोलतेने हृदयाच्या तुम्ही प्रणाम करा. म्हणजे कुठलंही यश जीवनात निश्चित आहे अशी त्या आश्रमाबद्दल माहिती दिली. आणि आता ते पुढे चाललेले आहेत. किष्किंधेत आले आता. आणि वालीला त्यांनी काय केलं, पुन्हा युद्धाचं आवाहन केलेलं आहे. आता वाली चिडला, धावत सुटला पुन्हा. आता मात्र तारा घाबरली. ती त्याला खूप समजावती आहे. ती म्हणाली, शत्रू परत आला आहे. हे साधं सरळ नाही आहे बरं का. शत्रू तुमचा परत आला आहे. एकदा जाऊन मगाशी हारला असेल, पण तो आता परत आला. याचा अर्थ काय, संपूर्ण शक्तीनिशी तो आलेला आहे. आता हे जाणं असं उचित नाही आहे. तुम्ही लगेच बाहेर पडू नका. हे असं बरं नाही. तिला सुद्धा धुडकावून लावलं त्यांनी. तो निघाला. तू वित्री आहेस. सुग्रीवाचा जोर तुला माहिती आहे. तर ती काय म्हणाली माहिती आहे का, सुग्रीव इतका साधा नाही. तो काहीतरी सहाय्यक शक्ती घेऊन आला असेल. आणि आणखीन याला पुष्टी देणारं काहीतरी ती बोलली. ती म्हणाली की अंगद हेरांना पाठवत असतो. अंगद हा वालीचा मुलगा. तो हेरांना पाठवत असतो आणि सगळ्या गोटातून बातमी काढतो की वालीची काही हालचाल आहे का. मग त्यांनी हेरांकडून त्याला कळलेलं आहे की दशरथाचे 2 पुत्र श्रीराम आणि लक्ष्मण इथे या भागामध्ये फिरत असतात. त्यांनी मुनिवेश धारण केलेला आहे. अत्यंत शूर आहे. त्यांच्या हातात धनुष्यबाण आणि भाते बाणांनी भरलेले. तर ते या प्रदेशात मुनिवेश धारण करून फिरत आहेत. अतिशय शूरवीर आहेत. आणि शरण आलेल्यांना ते सहाय्य करतात. दैवी आहेत. तर आता यावेळेस जाणं, त्वेषाने जाणं आणि युद्ध करणं बरं नाही. तू आता एक करू शकतो. तारा सांगते आहे. तारा काय सांगते बघा, की त्यांच्याशी श्रीरामाशी हितगुज कर आणि श्रीरामाला असं दिसू दे की तू लहान भावाशी अतिशय प्रेमपूर्ण व्यवहार करतोयस असं जाणवू दे. अतिशय त्याच्याशी हितकारक असं वाग, सगळं मनातलं सोडून देऊन आणि त्याला स्वाधीन हो. सुग्रीवाचा राग घालव. आत्ता ते महत्त्वाचं आहे. स्वतःला तुला वाचायचं असेल तर. तिला त्याने धुडकावलं, डावलून लावलं. सुग्रीवाने युद्धाचं आव्हान केलं म्हणजे काय, संताप आलाय त्याला आणि युद्धाला जायची तयारी केली. शत्रूंची हिंमत मी सहन करू शकत नाही, तो म्हणाला. तू वित्री आहेस. आणि एक लक्षात ठेव, राम असेल तर तो धर्मवेत्ता आहे. तो काय मला मारणार नाही, कारण मी त्याचं काय केलं आहे असं. मी फक्त सुग्रीवाचा पाडाव करायला जाणार आहे. मी रामाशी काही संबंध ठेवत नाही. तर तू काही घाबरू नकोस. तारेला हे सगळं समजत होतं. तारा रडतच आत गेली. शेवटी आपल्या नगरीकडे निघून गेली. मग सुग्रीव बाहेर आलेला आहे. वालीने सुरू केलं त्याच्याशी मुष्टियुद्ध झालं. घनघोर युद्ध झाली पुन्हा एकदा. आणि सुग्रीवाला त्यांनी खाली पाडलेलं आहे. सुग्रीव आता रक्ताच्या गुळण्या करायला लागला. काही झालं तरी तो एक लहान भाऊ आहे. थोडीशी ताकद कमीच आहे. वालीला मस्ती जास्त आहे. त्याच्यामुळे हे फक्त करावं लागतंय म्हणून सुग्रीव युद्ध सुरू करतो. मग सुग्रीवाने शेवटी काय केलं, आपल्या ताकदीपलीकडे चाललंय म्हणून मग काय केलं, एक वृक्ष उपटला आणि वालीच्या मस्तकावर फेकला. दोघंही इतके प्राणपणाने लढत होते. पुन्हा तेच, खरं म्हणजे दिसायला अगदी सारखे, अतिशय शूरवीर आणि संतापाने नुसतं भरून गेले होते ते.
आणि किती काय करून काय नको, प्रत्येक खरं म्हणजे ते युद्ध होतं आणि ठीक आहे, म्हणजे जीवाची भीती होती वगैरे हे ठीक आहे हो. पण तुम्हाला खरं सांगू का, तसं राम आणि रावणात युद्ध झालं ना, त्यावेळी रामाचं काय आणि रावणाचं सुद्धा शौर्य काय. देव असे बेभान व्हायचे. म्हणजे युद्धात जे शौर्य आहे तो सुद्धा एक प्रकारचा अतिउत्तम पराक्रम आहे, त्याला तोड नाही असं म्हणून ते अतिशय बेभान व्हायचे, आनंदी व्हायचे. त्याच्याप्रमाणेच या दोघांचं युद्ध आहे. अतिशय म्हणजे कौतुक करण्याच्याही पलीकडचं, शब्दांच्या पलीकडचं त्या दोघांचंही शौर्य आहे. फक्त वालीला चीड जास्त असल्यामुळे त्याच्या हालचालींवर परिणाम होत असे आणि म्हणून तो केव्हाही जास्त याला पराजित करत असे. मग काय झालं पुढे, दोघंही प्राणपणाने लढत होते. पुन्हा एकदा वालीचीच सरशी झाली. पुन्हा आता याने खूप मार खाल्ला. त्याला रक्ताच्या, सुग्रीवाला रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्या. आणि मग मात्र अशा वेळेस वालीच्या दिशेने श्रीरामांनी एकच बाण सोडला आणि तो निश्चेष्ट होऊन भूतलावर पडलेला आहे. आणि काय झालं माहिती आहे का, त्याचा कंठ अश्रूंनी दाटून आला. अत्यंत अपमान झालेला आहे त्याचा. तारा हेच सांगत होती की वाली तुला काही करू शकत नाही, हे बरोबर आहे रे, पण ज्या अर्थी तो परत आला आहे त्या अर्थी काहीतरी शक्ती जमवून आलेला आहे ना, तू जाऊ नकोस. तरीही त्याने ऐकलं नाही. आता त्याला पश्चाताप होतोय, पण त्याला पश्चातापापेक्षा अपमान जास्त होतो. पश्चातापापेक्षा त्याला अपमान जास्त होतोय की मी मारला गेलो हे एक, म्हणजे मी जिवंत असताना मी कोणाकडूनही मारला जाणार नाही असं जे त्याला होतं आजपर्यंत, त्याच्या मनात एक विश्वास होता, त्याला तडा गेली. अतिशय क्रोधी, अतिशय संतापी आणि सतत विजय मिळवणारा, त्याच्यामुळे त्याचा फार जास्त अपमान झाला. अतिशय अपमानास्पद की मी मरण म्हणजे मरण जाऊ दे, पण मी हरलो आज रणांगणावर, त्याचा अपमान त्याला जास्त झाला. दुसरी गोष्ट, अपमान होण्याचं कारण भावाभावात झालं ना तर काही नाही होत, कारे तुरे होतच राहतं. एखाद्या तिसऱ्या माणसाकडून आपण पराजित झालो, मृत्यूचा इथे संबंध नाही आहे. हे शूरवीर असतात, मृत्यूला तोंड द्यायला हे सहज पुढे जातात. मृत्यू शरीराचा झाला तर झाला, इतके शूरवीर असतात. म्हणूनच ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढत सुटतात. इथे संबंध आहे तो हा की माझ्या भाऊ बनकीतनं जाऊ दे, लहान भाऊ आहे, मोठा भाऊ आहे, चालायचीच भांडणं. मग कधी मी त्याला मारलं, कधी त्यांनी मला मारलं, जास्त नसतो. पण जर तिसऱ्या माणसाकडनं आपण मारले जातोय आणि पराजित होतोय युद्धभूमीवर, अत्यंत अपमान वालीचा झालेला आहे. आणि त्याला बोलायला सुरुवात केली आहे, वाकताडण करायला सुरुवात केली आहे. रामाला वाटेल तसा तो आता बोलायला लागला. त्याचा कंठ अतिशय दाटून आला आहे. अतिशय हारणं म्हणजे अपमानास्पद त्याला वाटायला लागलं आहे. तो आता जमिनीवर पडलेला आहे. जमिनीवर पडलेला आहे, परंतु त्याला बोलायचं आहे म्हणून त्याचा प्राण जात नाही आहे. तर जाण्यापूर्वी तो बोलतोय, अतिशय संतापला आहे, मरणासन्न अवस्थेत आहे, पण तरीसुद्धा तो बोलतोय. अनपेक्षित पराजय, हा अनपेक्षित पराजय. श्रीरामाची अतिशय निंदा करतो. अतिशय अपमानित झालेला वाली आता रामाला म्हणतो आहे की मी दुसऱ्याशी लढत होतो, तुझ्याशी लढत होतो का? तू काय केलंयस? तू अधर्म केलायस, तू ढोंगी आहेस, ही मुनीची वस्त्र घालतोस आणि धर्माने वागतोय असं म्हणतोस, तू ढोंगी आहेस. तुझा काय संबंध होता रे? मी वालीशी युद्ध करत होतो ना. त्याच्याकडून एखाद वेळेस हारलो असतो तर गोष्ट वेगळी होती,
पण तुझा काय संबंध होता? तुझं हे अधर्माचरण आहे, हे वागणं बरोबर नाही आहे. तुझा माझा काहीही संबंध नाही. माझा वध करण्यात तू कोणता पुरुषार्थ मिळवलायस? काय तुझं मी काय वाकडं केलंय? आणि तो इतकं सुद्धा त्याला सुनावतो माहिती आहे का? त्याला या गोष्टी कळलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगते ना, सगळ्या वानर सेनेला हे समजलेलं की सीतेचं अपहरण झालेलं आहे. हे सगळ्यांना समजलेलं आहे तिथे, कारण सगळे होते आणि रावणापुढे कोणाचं काहीच चालत नव्हतं म्हणून. मग आता झालं काय माहिती का? वाली एवढं सुद्धा बोलतो श्रीरामाला, अतिशयच त्याला कारण खेद वाटतोय की आपण हरलो. तो म्हणतो, तू जर सांगितलं असतंस ना की सीतेचं अपहरण झालंय, स्वार्थापोटी तू सुग्रीवाला मदत केलेली आहेस. बोलतोस तो, त्याला संतापच येतो मुळी. आणि सीतेची तुला हे करून घ्यायची होती, सीतेचा शोध, म्हणून तू सुग्रीवाला मदत केलेली आहेस. तू का असं केलंस? तुझा काय संबंध आहे मला मारण्याचा? तू जर माझ्याकडे आला असतास, एका खटक्यात त्या रावणाला मारला असता. मला त्याचे सगळे सिक्रेट्स माहिती आहेत आणि तुझ्या हातात तुझी सीता आणून दिली असती मी. मला त्या सीतेची काही आकर्षण नाही आहे, तर तू असं कशाला केलं? सरळ माझ्याकडे यायचं ना. पण आपल्याला जरी हे वाटत असलं की खरोखरी श्रीरामांनी हे निंद्य कृत्य केलं आहे किंवा अधर्मानी हे वागलेले आहेत, तसं ते नाही आहे. श्रीराम हे धर्माने वागायसाठीच निघालेले आहेत. हां, मग तो इतकंही सांगतो वाली की तू सत्वशील आहेस, व्रतस्थ आहेस, परदुःख जपणार आहे, असं मी नुसतं समजत होतो. तू हे काय केलंस? आणि माझ्यावर बाण का सोडलास तू? तू पापी आहेस, काही संबंध नसताना माझ्यावर बाण सोडलेला आहेस. वल्कल धारण करून हा अधर्म करतोस. राजा हा कधीही स्वच्छाचरणी नसतो. श्रीराम म्हणतात, मी राजा नाही आहे, मी राजा नाही आहे, मी वनात फिरणार आहे, वनपुरुष आहे मी. धर्म आणि अर्थ यांची पर्वा करणारा असतो. तो बोलतच चाललाय वाली पुढे. मग श्रीरामांनी त्याला शांत केलं, त्याला सगळं आधी बोलू दिलं, त्याचं शांतपणे ऐकून घेतलं आणि मग ते म्हणाले, तुझं भाषण अजिबात योग्य नाही आहे माझ्याशी बोलायला. ही जी सगळी पृथ्वी आहे ना, ही मनूनी ही सगळी भूमी त्याचं राज्य करायला इक्ष्वाकू वंशीयांना दिलेलं आहे. हां, आणि इक्ष्वाकू वंशीयांनीच त्याचं राज्य करावं असं त्यांनी सांगितलं. त्याचा राजा आज भरत आहे. राजा भरत आहे. दुष्टांचा विग्रह करायसाठी आणि सज्जनांचा अनुग्रह करण्यासाठी. सत्यनिष्ठ, धर्मात्मा, धर्मपरायण अशा भरताने आमची नियुक्ती केलेली आहे इथे. त्याच्यामुळे धर्मवृद्धीसाठी आम्ही अतिशय प्रयत्नशील आहोत. धर्म मार्गाला सोडून जाणाऱ्यांना आम्ही खूप दंड देतो. तू मला एक सांग आता, म्हणे वाली, की तू आपल्या लहान भावाची पत्नी, जी लहान भावाची पत्नी मोठ्या भावाला सुनेप्रमाणे किंवा मुलीप्रमाणे असते, तिला तू का बरं ठेवून घेतलंयस? तिचं नाव रुमा. तिला का पळवून नेलेलंस? हे धर्मनिष्ठ आहे का? मला धर्म शिकवतोस आणि वर माझी निंदा करतोयस तू. असं का बरं करतोयस? वालीला आता पश्चाताप झाला की आता त्याच्या लक्षात आलं. पण आज जरी ही एखाद्याच्या लक्षात आली चूक, तरी तो कबूल करत नाही. आता हा वालीसुद्धा वानर ह्याच्यातला आहे, वानर योनीतला आहे, पण त्यांनी लगेच ती चूक कबूल केली. म्हणजे भांडायला जरी तेवढेच असले तरीसुद्धा मुद्देसूद बोलतोय हा श्रीराम, हे त्याच्या लक्षात आलं. आणि आपण सुग्रीवाची पत्नी ठेवून घेतली, हे चूकच आहे हे त्याला समजलं आणि त्यांनी पश्चाताप केला. तो मोठ्या मोठ्याने रडायला लागला आता की लक्षात ठेव श्रीरामा, माझं वागणं चूक आहे, माझा स्वभाव अतिशय संतापी आहे, म्हणून असं झालं. मी तुला उलटं बोललो,
पण मला माफ कर. त्याच्या चरणांना तो हात लावायला लागला, कारण तो जमिनीवरच कोसळलेला आहे. आता तो म्हणाला, फक्त वाली म्हणतो आहे की आता मला फक्त अंगदाची काळजी वाटते. अंगद आहे ना, अजून मोठा झालेला नाही, बालवयातच आहे. बालवयात याचा अर्थ काय? तो जरी तरुण दिसत असला तरी तो पोक्त नाही आहे, म्हणजे त्याला असं प्रौढ नाही आहे, तो त्याला समज नाही आहे जास्ती, सारासार विचार नाही आहे. तर त्याला आता सुग्रीवाप्रमाणे तुम्ही आपलं म्हणा आणि जवळ घ्या आणि अंगदाचा सांभाळ करा. त्याचा अपमान सुग्रीवाने कधी करू नये माझ्याकडे पाहून, अशी माझी एक इच्छा आहे. आणि मी त्याला सुग्रीवावरच सोपवून जातो. मग श्रीराम म्हणतात की तू आता हे बघ, जे झालं ते झालं. अंतःकरणातला सगळा द्वेष, भय, क्रोध, राग, संताप सगळं सोडून दे आणि धर्माला अनुसरून जो दंड आहे तो मी तुला केलेला आहे. म्हणजे तू जर हे बघ, तू त्याला राज्य दिलं नाहीस ना, तर नुसतंच युद्ध केलं असतं रे. आणि तुला सबक शिकवली असते की त्याला पण राज्यात सहभागी करून घे, त्याला असं वनात हिंडायला लावू नको. पण तू हे महापाप केलंयस, त्याच्या पत्नीवर का डोळा ठेवलायस? त्याच्यामुळे तुला हा जो दंड दिलेला आहे तो धर्मानुरूप दंड आहे. वाली म्हणाला की माझ्या छातीमध्ये बाण घुसला ना, त्याच्यामुळे मी चिडलो, बेभान झालो, म्हणून आपल्याला मी काय केलं, उलट बोललो. पण मला माफ करा तुम्ही, मला काही तसं म्हणायचं नव्हतं. श्रीरामांनी सांगितलं, काही पण राग जो असतो तो त्या क्षणापुरता असतो. मला तुझा राग वगैरे अजिबात नाही आहे माझ्या मनात, तर तू शांत हो एकदम आणि सगळं हे सोडून दे आता. मग आता काय झालं की आता तिथे वालीनी एवढं बोलून प्राण सोडलेलेत. आता त्याचं सगळं बोलण्याच्या इच्छा पूर्ण झाल्या आणि त्यांनी आता प्राण सोडलेलेत. हां, तर त्याची पत्नी आली आता तिथे, तारा. तिला हे समजलं, मोठ्या मोठ्याने विलाप करायला लागली. वाली वध झाला म्हणून शोकाकुल झाली आणि शेवटी ती बेशुद्ध पडली. वालीच्या देहाकडे बघून ती बेशुद्ध पडली, जमिनीवर कोसळली आणि थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर जोराजोराने विलाप करू लागली आहे. अंगदाचाही शोक बघितला. अचानक हे सगळं घडलंय. अंगद तसा कोवळा कुमारच आहे, अजून मोठा झालेला नाही तो. अतिशय शोकाकुल झाला आणि आपल्याच घराण्यातला हा जो भाऊ आता माझा नाही आहे, त्याचा हा मुलगा आहे म्हणून अतिशय सुग्रीवाला भरून आलेला आहे. सुग्रीवाच्या डोळ्यातही पाणी, केवळ अंगदाचा शोक पाहून सुग्रीवाला भरून आलं आहे बरं का. आणि त्यालासुद्धा आता आवरेना, सुग्रीवाच्याही डोळ्यात पाणी आलं. तारेने आता त्याचं शौर्य गायलं की इतके तू पराक्रम केलेस, इतकं असं केलं, का रे असा तू धरतीवर पडलेला आहेस, हे तुला शोभत नाही. आणि तू आजपर्यंत माझ्याशी बोलत होतास, पराक्रमाच्या गोष्टी करत होतास, आणि काय ही अवस्था, आज तू माझ्याशी बोलतही नाही आहेस काही, असं का केलं? अशी ती विव्हळत होती. त्याच्या पराक्रमाचे अनेक गोडवे, अनेक योद्धांमधले पराक्रम त्याला ती ऐकवत होती, कारण ती बेभान झाली होती. आणि असं करता करता तिने शेवटी, तू तरीसुद्धा काही बोलत नाहीस ना, कायमचं निघून गेलायस का तू मला सोडून, असं म्हणायला लागली. आणि शेवटी तिने पक्क केलं की तू जिथे गेलेला आहेस तिथे मी पण यायचा विचार माझा पक्का करते आहे. आणि तिने प्राण सोडण्याचा आपला निश्चय पक्का केला. तो तिचा निश्चय पाहून आता तिथे समजवायला काय आहे, त्यांच्याच ह्याच्यात वानर जातीचा आता तिथे हनुमान आलेला आहे. कारण बाकीच्यांनी आता तारेचं सांत्वन करून आत्ता काही उपयोग होणार नाही आहे, तशाच प्रकारचे लोक तिथे पाहिजेत. हनुमान अतिशय हुशारसुद्धा आहे बरं का, त्या वातावरणाला, त्या प्रसंगाला योग्य तो बोलतो. आता हनुमान तिचं सांत्वन करायला आलेलं आहे की अगं, अंगदाकडे पाहून तरी पतीनंतर त्याचं पालकत्व स्वीकार, त्याची पालकत्वाची तुझी जबाबदारी आहे ती तू पूर्ण कर, ती तू उचल.
प्राण्यांचं जन्ममरण हे अनिश्चित आहे, आज आहे आणि उद्या नाही. आज जरी तो वाली वाचला असता तरी त्याची कृत्य इतकी वाईट आहेत की आज नाही उद्या तो त्याचं मरण आलं असतं. तू तो विचार सोडून दे आणि शांत हो, शोक करू नकोस. पती परलोकात गेलेला आहे, परलोकगमन झालेलं आहे आणि ते त्याचं परलोकगमन ह्याच्यापुढे सुखाने होऊ दे, त्याला तळतळ लागू देऊ नको. आधी तू शांत हो. वाली काय काय करत होता तसं तसं तू कर, आत्ताच्या आत्ता तसं तसं तू प्रजेला वागव. वालीला सगळी प्रजा ही पुत्रवत होती. माझ्या पुत्राप्रमाणे माझी प्रजा आहे, तशी तू प्रजेशी वाग सौहार्द्रपणे आणि अतिशय प्रजेवर प्रेम कर. त्याचा तो नाही आहे, त्याचा अभाव आहे हे कोणाला जाणवू देऊ नकोस, असं तो समजावत होता. आणि सांगितलं की आता तुझ्या आज्ञेनेच एक कार्य पूर्ण होणार आहे. ते म्हणजे कोणचं, तर सुग्रीव आणि अंगदाला फार वेळ न घालवता आता तू आज्ञा दे, त्यांना अनुज्ञा दे त्याचं उत्तर कार्य वालीचं करण्यासाठी. तुझ्या आज्ञेशिवाय आता हे काहीही होणार नाही. त्यातनं तू जागी हो आता त्या शोकातून आणि आता तो कर्तव्याला लाग. यानंतर त्यांनी काय केलं, वालीला आणि अंगदाला तू यौवराज्याभिषेक करून दे. अंगदाला यौवराज्याभिषेक म्हणजे युवकांचा राजा. त्या युवकांमध्ये ताकद खूप असते म्हणून युवकांचा राजा. आणि जी राजेशाही असते त्या घराण्याचा वारस जो आहे तो सुग्रीवाला अभिषेक कर, राजा म्हणून सुग्रीवाला, आणि यौवराज्याभिषेक अंगदाला कर. ती म्हणाली, तारा म्हणाली, यातली कोणतीही जबाबदारी माझी नाही. अंगद हा एक पुत्र आहे, असे लाखो शूर पुत्र असतील तरी मला त्याची किंमत नाही आहे. माझा पती हा करोडो लोकांमध्ये एक शूरवीर होता आणि त्याची मला जास्त किंमत आहे. ज्या परमधामाला जो तो जाणार तिथेच मी त्याच्याबरोबर जाण्याचा निश्चय पक्का करेल. अंगदाचं जे जीवन आहे ते आता अंगद ठरवणार आहे आणि सुग्रीवाला जे काय करायचं आहे ते सुग्रीव करेल. आता माझं इथलं कार्य संपलं असं तारेने सांगितलं. तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. बघू आता पुढे काय काय होतं ते. काय असतं या परिस्थितीमध्ये अगतिक होतो मनुष्य आणि तो जरी कितीही म्हणजे स्वभावाने कितीही मधुर असला तरी त्या परिस्थितीमध्ये लोकांना काय वाटतं, हा हट्टी आहे, हा दुराग्रही आहे. पण खरं सांगायचं म्हणजे ती परिस्थितीच त्याला तशी बनवते. तसं काही नसतं, लगेच त्याच्या वागण्यावरून तसं काही होत नाही. त्यामुळे आता तारेला हे असं वाटतं आहे आणि तिला ह्याचं तू पालनपोषण कर. अजून त्याला समज नाही आहे अंगदाला, हे तिला सांगितलेलं आहे. ती आता काय करते ते आपण आता पुढच्या भागामध्ये बघूया. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. बोला राजाधिराज श्री रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. बोलो भाई सब संतन की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगलमूर्ति मोरया.